नमस्कार, मैं हूं जेपी जायसवाल। आप देख रहे हैं सर्च इंडिया 24 न्यूज। आइए नजर डालते हैं आज की कुछ प्रमुख खबरों पर। पालघर में आज जयेश आव्हाड पालघर शहर अध्यक्ष की अगुवाई में हर घर तिरंगा अभियान को लेकर एक विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। इस दौरान देशभक्ति के इस अभियान को घर घर तक पहुंचाने का संकल्प लिया गया और लोगों से अधिक संख्या में भागीदारी करने की अपील की गई। कार्यक्रम के दौरान संगठनात्मक मजबूती पर भी जोर दिया गया, जिसमें कुछ पदाधिकारियों को उनके पदों के नियुक्ति पत्र सौंपे गए। इसी क्रम में पिछले 10 वर्षों से मीडिया का कार्य संभाल रहे ठाकुर मंगल सिंह को उनके उत्कृष्ट कार्य और अनुभव को देखते हुए नई जिम्मेदारी सौंपी गई। जयेश आव्हाड ने इस अवसर पर कहा कि हर घर तिरंगा अभियान केवल एक कार्यक्रम नहीं, बल्कि देशभक्ति की भावना को मजबूत करने का माध्यम है। वहीं ठाकुर मंगल सिंह को दी गई नई जिम्मेदारी से संगठन को और मजबूती मिलने की उम्मीद जताई गई। कार्यक्रम में बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे और सभी ने मिलकर देश के प्रति अपने कर्तव्यों को निभाने का संकल्प लिया। पालघर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। गेल्या 2-3 महिन्यापासून हे काम करतो। पहिल्या टप्प्यामध्ये आपण BLA 2 द्यायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक बूथला एक BLA 2 अशा प्रकारची आपली रचना झाली। त्यांचं समन्वय करायचं काम BLA 1 करतो। ते आपले BLA आहेत डॉक्टर किशोर डोहाळे। या ठिकाणी मला वाटतंय विधानसभेमध्ये 326 बूथ असतील आणि 326 बूथला आपण BLA 2 देण्याचा प्रयत्न केला। तर ही यादी मतदार यादी असते, तिचं पुनर्निरीक्षण अद्ययावत करण्यासाठी दर 21 वर्षांमध्ये निवडणूक आयोग हे काम करत आहे। हे काम कुठले सरकार करत नाही, निवडणूक आयोग करत आहे। आणि एकदा ही यादी झाली की पुन्हा 20-21 वर्षात पुन्हा यादी होत नाही। आणि म्हणून हे SRSचं काम अतिशय महत्वाचं आहे। साधारण आपण याच्यामध्ये प्रमुख केलेला आहे त्याचा नेतृत्व देऊन ते आपण मॅच करून आपली यादी अपडेट होणार आहे। तर त्यासाठी बरंचसं काम आता झालेलं आहे आणि शेवटची तारीख सुद्धा होती 8 तारखेमध्ये, म्हणून ती आता परत आपण केलेली आहे। तसे मुख्य 10 दिवस आहे आपल्यासाठी। तसेच हरघर तिरंगा आपण बघितलं की देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने CGPच्या माध्यमातून एका घटना घडल्या आणि त्याला आपल्या देशाला वंदना करण्याचं कार्यस्थळ होतं। त्याच्यासाठी हरघर तिरंगा हे फार महत्त्वाचं अभियान आहे। आपल्या देशाबद्दल प्रेम, आपल्या देशाबद्दल आस्था आणि जागतिक स्तरावर आपल्याला देशाचं नाव वाढवण्यासाठी आपण घरामध्ये आपण तिरंगा आपल्याला न्यायचा आहे। याच्या आधी सर्वसामान्य जे काही अधिकार होते त्या अधिकारांमध्ये बदल केले, त्याच्यामध्ये सुधारणा घेऊन हा तिरंगा प्रत्येक देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आत्मा आहे, याचा सन्मान टिकावा, प्रयत्न करतो।
मिळणार नाही. हा तिरंगा आपल्या घरावर फडकवण्याची संधी किंवा पंतप्रधानांनी दिलेली आहे. बाकी 2 वर्षांनी तिसरं वर्ष 4थं वर्ष येणार आहे. म्हणजे कठीण आहे. त्यासाठी आपण आता जागरूक झालं पाहिजे. आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपण आपलं नाव कसं जाईल, आपल्या कुटुंबाचं नाव कसं जाईल, माझ्या मित्रांचं नाव कसं जाईल आणि भारतीय जनता पार्टीला मानणाऱ्या लोकांचं नाव कशी जातील याचा प्रयत्न करायचा. कारण त्याच्यावर सर्व निवडणुका, सरकारी योजना आणि इतर पासपोर्ट सारख्या गोष्टी आहेत त्या अवलंबून आहेत. जर आपल्या यादीमध्ये नाव नसेल तर अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचा फायदा, सरकारी योजनेचा फायदा, पासपोर्ट काढायला लागणाऱ्या अडचणी, ह्या सर्व तुम्हाला अडचणी येतील. आणि म्हणून आपलं नाव दिलं पाहिजे, आपल्या विचारांचं नाव दिलं